श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. 11 ऑक्टोबर रोजी आहे दुर्गाष्टमी आणि नवरात्रीचा काळ चालू आहे. बऱ्याच जणांची बरीच कामे असतात की ज्यामुळे काहीच सेवा करणं शक्य होत नाही. बऱ्याच जणींच्या मनात असतं की या नवरात्रीमध्ये आपण अमुक अमुक सेवा घ्यायची कुलदेवीची, मात्र ती काही केल्या पूर्ण होत नाही, कारण त्यांच्या पाठीमागं कामाचं व्याप तेवढं असतं. तुमच्या पाठीमागे देखील खूप कामाच्या व्यापामुळे आणि धकाधकी आयुष्यामुळे काहीच करणं जर शक्य झालं नसेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी फक्त 2 विड्याची पानं ठेवायची आहेत आपल्या कुलदेवीला, की ज्यामुळे कोणतीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्णत्वास जाते, पूर्ण होते आणि कुलदेवी आपल्यावरती अतिशय म्हणजे अतिशय प्रसन्न राहते. पानाचा विडा हा प्रत्येक कार्यामध्ये लागतो. कुठं देखील असं होत नाही की पानाचा विडा न ठेवता कोणतंही काम, कोणतीही पहा धार्मिक पूजा असो, व्रतवैकल्य असो, आपल्याला पानाचा विडा हा ठेवावाच लागतो. तो याच्यासाठी तो साक्षीदार असतो आपल्या केलेल्या पूजेचा. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे दुर्गा मातेला आपल्या देवीची जी रूपं आहेत, मग ती माता लक्ष्मी असो, दुर्गा माता असो, सप्तशृंगी असो, माता लक्ष्मी असो, कोणतीही देवी जी आहे तिला विड्याची पानं अतिशय म्हणजे अतिशय प्रिय असतात. आणि ज्यावेळी आपण सवाष्ण वगैरे घालतो किंवा ज्यावेळी आपण कुलदेवीची ओटी भरत असतो तिच्या मेन स्थानावरती जाऊन, त्यावेळी देखील जोपर्यंत आपण तिला पानाचा गोड विडा देत नाही तोपर्यंत आपली सेवा ही अपूर्णच मानली जाते, तोपर्यंत आपली सेवा ही पूर्ण होत नाही आणि त्या सेवेचं आपल्याला परिपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला भेटत नाही. याच्यासाठी आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी अष्टमी आहे आणि या तिथीला आपल्याला आपल्या घरामध्ये शक्य असेल तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या स्थानावरती जाऊ शकता. ते जर शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये देखील तुमचा जो कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल, फोटो असेल, त्याच्या समोर आपल्याला ओटी ठेवायची आहे. ओटीमध्ये 16 शृंगारांचं साहित्य असणं गरजेचं आहे. प्रत्येक स्त्रीला माहीत असतं की 16 शृंगारांचं साहित्य काय आहे. त्याच्यासाठी मी यामध्ये तुमचा वेळ वाया घालवणार नाही. 16 शृंगारांनी आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि नंतर त्या साहित्याचं काय करावं तर ते साहित्य स्वतः वापरायला घ्यायचं आहे किंवा तुमच्या आजूबाजूला जे लोक म्हणतात की म्हणजे मांग या जातीचं जर एखादी व्यक्ती राहत असेल आणि त्यांच्यामध्ये स्त्री किंवा मुलगी असं कोणी असेल तर त्यांना घरी बोलवा आणि त्यांना ही ओटी नंतर द्या. म्हणजे अष्टमीच्या दिवशी पहिल्यांदा आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि नंतर या व्यक्तीला घरी बोलवून आणायचं आहे आणि नंतर तिची ओटी भरायची आहे. अशी व्यक्ती तुमच्या आसपास नसेल तर हे जे साहित्य आहे ते स्वतः तुम्ही वापरात घेतलं तरी देखील चालेल. आता मेन उपाय म्हणजे 2 विड्याची पानं. आता गोड ज्या ठिकाणी पानाचं दुकान असेल, म्हणजे ज्या ठिकाणी पान भेटतं बनवून, त्या ठिकाणी जाऊन गोड पान मागायचं आहे. देवासाठी लागणार आहे गोड पान म्हणायचं, ते व्यवस्थित बनवून देतात आणि ते पान घरी घेऊन आल्यानंतर त्या विड्याच्या पानाचा नैवेद्य आपल्याला आपल्या कुलदेवीला दाखवायचा आहे. जसं की आपण बाकीच्या सगळ्या जेवणाचा किंवा खडी साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवतो त्याप्रमाणे दाखवायचा आहे. जसं आपल्या स्वामी सान्निध्यात सांगितलं जातं, पाण्याने भरीव चौकोन काढायचा आहे, त्याच्यावरती तो विडा ठेवायचा आहे. विडा एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये घेऊ शकता. पाण्याने भरीव चौकोन काढायचा आणि नंतर ती वाटी किंवा ती जी प्लेट आहे विड्याची ती तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि नंतर ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आणि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् हे देखील म्हणायला विसरायचं नाही. नैवेद्य दाखवण्याचा जो मंत्र आहे तो आपल्याला श्री सत्यनारायण पूजेमध्ये देखील जी पूजा मांडणी असते त्याच्यामध्ये देखील आहे. अथवा तुम्ही स्वामी सेवेकरी नवीन असाल तर जुन्या एखाद्या सेवेकऱ्याला विचारा, ते तुम्हाला सांगतील. त्या पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, जसं आपल्या केंद्रामध्ये दाखवतात त्या पद्धतीने. तुम्ही स्वामी सेवेकरी नसाल तर अगदी साध्या भोळ्या पद्धतीने, ज्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत दाखवत आला आहात त्या पद्धतीने तुम्हाला तो
नैवेद्य दाखवायचा आहे विड्याच्या पानाचा. नंतर आपल्याला कुलदेवीची आरती करायची आहे. दुर्गे दुर्गटभारी ही जरी म्हटली तरी देखील चालेल, किंवा तुमच्या कुलदेवीची जी आरती तुम्हाला येत असेल ती म्हणून घ्यायची आहे. आरती म्हणून झाल्यानंतर तो जो धूप आहे, तो जो धूर आहे कापराचा, तो संपूर्ण घरभर पसरवायचा आहे. आपल्या तुळशी मातेला देखील आरती ओवाळून घ्यायची आहे. आपल्या मुख्य दरवाजावरून आरती ओवाळून घ्यायची आहे आणि नंतर आपल्या घरामध्ये यायचं आहे आणि 9 मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. आणि हा जप पूर्ण झाल्यानंतर तो जो पानाचा विडा जो तुम्ही ठेवलेला होता तो तुम्ही पती पत्नींनी दोघांनी अर्धा खायचा आहे. त्या पानाचे 2 भाग करायचे आणि अर्धा भाग आपल्या पतीला द्यायचा, अर्धा भाग स्वतः खायचा आहे. किंवा तुमच्या पतींना आवडत नसतील तर तुम्ही स्वतः खाल्लात तरी देखील चालेल. आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असणार आहे की मला पती नाहीत तर मी ही केलं तर चालेल का? तर हो, चालेल. आणि तो जो पानाचा विडा आहे तो स्वतः तुम्ही खा आणि आपल्या कुलदेवीला मनापासून हाक मारायची आहे. ज्या पद्धतीने आपण आपल्या आईला आपल्या मनातील सगळं सांगतो त्या पद्धतीने आपल्या कुलदेवीला हे माहीतच असतं की आपल्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे. फक्त एवढं म्हणायचं आहे की या सर्व संकटातून मला मार्ग दाखव, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. जिथं तिथं मी ज्या वेळी तुम्हाला हाक मारेन त्या वेळी तुम्ही माझे ढाल बनून माझ्या सोबत राहा. एवढं बळ आपल्या मनगटामध्ये मागायचं आहे, एवढी ताकद आपल्या शरीरामध्ये मागायची आहे की ज्यामुळे हा संसाराचा जो गाडा आहे तो पूर्णपणे आपण पेलवू शकू. या पद्धतीने आपल्याला जी काही इच्छा कठीण असेल, मग तुमची एखाद्या मुलाला जॉब लागत नसेल किंवा घरामध्ये पैशांची अडचण असेल, कोणतीही इच्छा जी रखडलेली कामं असतील तर अशी इच्छा तुम्हाला व्यक्त करून दाखवायची आहे. थोड्याच दिवसात ती इच्छा पूर्ण होतेच होते. असा आपल्या कुलदेवीचा चमत्कार आपल्याला दिसून येतो. तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल, आवडला असेल तर नक्कीच आपले चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.